मुंबईच्या राजकारणामध्ये अशा एका व्यक्तीची एंट्री झाली, ज्यामुळे भाजपचं मुंबईवरती सत्ता स्थापन करण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं. मुंबईच्या महापौरपदी असा व्यक्ती बसणार आहे, ज्याची चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये होत आहे. BJP मुंबईमध्ये जिंकून देखील हारली. त्याचं कारण म्हणजे भाजपकडे सध्याच्या परिस्थितीमध्ये जे नगरसेवक आहेत, ते नोंदणीसाठी टाळाटाळ करताना दिसून येत आहेत. पण नेमकं असं काय घडलं? भाजपकडे एवढी मोठी ताकद असताना भाजपला कोणी थांबवलंय? असा कोणता व्यक्ती आहे ज्याची मुंबईच्या राजकारणामध्ये एंट्री झाली आणि ज्यामुळं संपूर्ण राजकारणच बदलून गेलंय? कारण की यामध्ये भाजपने सर्वात मोठी चुकी केली. ज्या व्यक्तीला चाणक्य म्हणलं जातं, जो व्यक्ती राजकारणामध्ये जुना आहे, त्याच व्यक्तीकडं BJPने दुर्लक्ष केलं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही समजण्याच्या आतच मुंबईची सत्ता हातामधून निघून गेली. महापालिकेची सोडत जाहीर झाली होती तेव्हा पडद्यामागून अनेक जण सक्रिय होते. भारतीय जनता पार्टीला पूर्णपणे विश्वास झाला होता, आता मुंबई आपल्या हातामध्ये आली आणि आपल्याच हातामध्ये राहणार. पण त्यांना याची कल्पनाही नव्हती. BJPचे मुंबईमधील नगरसेवक नोंदणीसाठी का हलगर्जीपणा करतायत, त्याचं कारण म्हणजे त्या व्यक्तीने मुंबईच्या राजकारणामध्ये टाकलेला तो डाव. नेमकं त्या व्यक्तीने काय केलं, तो व्यक्ती कोण आहे आणि कशा प्रकारे भाजपची सत्ता हातामधून निघून गेली, त्या संपूर्ण गोष्टीचा उलगडा या व्हिडिओमधून होणार आहे. देशाची राजधानी मुंबई आणि मुंबईतील महानगरपालिका भारतामधील सर्वात श्रीमंत महानगरपालिका मानली जाते आणि हीच महानगरपालिका मिळवण्यासाठी मुंबईच्या राजकारणामध्ये वेगवेगळे डाव टाकले जात आहेत. गेल्या अनेक दिवसापासून मुंबईच्या महापौरपदी कोण बसणार, कोणाचा व्यक्ती बसणार, याच्यासाठी जे काही राजकारण चालू होतं, त्याचा आता निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. तुम्ही एकदम बरोबर ऐकले. मुंबईचा महापौर कोण होणार, कोणाचा होणार, याच्यावरती कायमचा शिक्कामोर्तब झाला आहे. आणि यामध्ये सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे भारतामधील सर्वात मोठा पक्ष मानला जाणारा BJPने मुंबईमध्ये आपली हार मान्य केली. ज्या BJPने मुंबईमध्ये आपली सत्ता आणण्यासाठी साम दाम दंडभेद सर्व पणाला लावलं होतं, ज्यांचे मुंबईमध्ये सर्वात जास्त नगरसेवक निवडून आलेत, त्यांच्या हातामधून मुंबई गेली, हे चित्र आता स्पष्ट झालंय. मुंबईमधील महापौर पद मिळवण्यासाठी राजकारण कोणत्याही स्तराला जाऊ शकतो. त्याचं कारण म्हणजे मुंबईतील महापौर पद म्हणजे आपल्या स्वतःच्या हातात मुख्यमंत्रीपद असल्यासारखंच आहे. कालपर्यंत भारतीय जनता पक्ष म्हणत होता, मुंबईमध्ये महापौर आमचाच बसेल. पण याच वेळेस मुंबईच्या राजकारणामध्ये असा डाव टाकण्यात आलाय, ज्याची कल्पना ना दिल्लीमधील लोकांना होती, ना मुंबईमधील लोकांना होती. आता आपल्याला पूर्णपणे समजलंच असेल, डाव टाकणारा तो कोण व्यक्ती आहे. तो व्यक्ती म्हणजे शरद पवार. शरद पवारांनी मुंबईच्या राजकारणामध्ये फक्त एक गुगली टाकली, एकनाथ शिंदेंनी आपला निर्णयच बदलला. त्या कारणामुळे मुंबईच्या राजकारणामधील पूर्ण चित्रच बदलून गेलं. अगोदरच सांगितलं जात होतं, मुंबईच्या महापौर पदाची निवड 30 अखेर जानेवारीला होईल. शिंदेनी पण मुंबई शरद जिंकली. पवारांनी टाकलेली मुंबईचा ती महापौर गुगली कोण होणार आणि नाव झालं शिंदेने जाहीर. घेतलेला लगेच तो निर्णय, संपूर्ण महाराष्ट्रात यामुळं खळबळ उडाली मुंबईच्या जेव्हा राजकारणामध्ये मुंबईच्या नेमकं काय महापौरासाठी एक शिजतंय असं वेगळंच आज नाव समोर आलं सर्वांच्या मनामध्ये की त्याचा प्रश्न कोणी होता. विचारही केला आपल्याला नव्हता. सर्वांनाच माहिती आहे, हे नाव ऐकून मुख्यमंत्री भारतीय जनता देवेंद्र पार्टी फडणवीस देखील हैराण झाली. दावसच्या कारण दौऱ्यावरती शिंदेनी गेले असा होते. डाव टाकला इकडे की मुंबईमध्ये ज्यामुळे काय सगळा खेळच राजकारण पलटी झाला. शिजतंय याची कल्पना त्यांच्या कालपर्यंत सगळं कानावरती वातावरण जात वेगळं होती. होतं. पण ते फडणवीस मुंबईमध्ये हे येताच शिंदेना वरचढ ठरत पूर्ण होते. परिस्थिती त्यांच्या शिंदे हातामधून यांना निघून कायम गेलेली दाबलं जात होती. होतं. त्याची पहिली लोकांना झलक वाटत त्यांना होतं दिसली की आता शिंदेची ADMC दर मध्ये, संपली आहे. म्हणजे कल्याण पण डोंबिवली शिंदेनी असा डाव महानगरपालिकेमध्ये टाकला की राज जो पाहून ठाकरेच्या स्वतः मनसे मुख्यमंत्री पक्षाने फडणवीस देखील एकनाथ हैराण शिंदे झाले. यांना पाठिंबा दिला. आता जे घडलं ते यावरूनच समजून सर्व घ्यायचं असेल राजकारण तर आधी बदलणार एक होतं गोष्ट लक्षात आणि घ्यावी याची लागेल. कल्पना फडणवीसांना लागली होती. त्यानंतर मुंबईच्या राजकारणामध्ये एंट्री होते ते शरद पवारांची, जे नेहमी राजकारणामध्ये गुगली टाकत असतात. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, शरद पवारांना राजकारणामधील चाणक्य मानलं जातं. शरद पवारांनी अर्जंटमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस पक्ष यांची एक मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमधूनच एकनाथ शिंदे यांना फोन देखील गेला. जी बैठक झाली त्या बैठकीचा उद्देश होता BJPला मुंबईमधून बाजूला करायचं. सध्याची परिस्थिती आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. शरद पवारांनी कशा प्रकारे अजित पवारांना आपल्या बाजूला ओढून घेतलंय. पण खऱ्या हालचाली तिथून सुरू झाल्या, जेव्हा शरद पवारांचा एकनाथ शिंदे यांना फोन गेला. भारतीय जनता पक्ष, देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पूर्णपणे प्लॅनिंग केला होता. एकनाथ शिंदेंना मुंबईमध्ये लिमिटेड ठेवायचं, त्यांना जास्त वरती जाऊन द्यायचं नाही. पण कदाचित भाजप हे विसरले, एकनाथ शिंदे हे जमिनीवरचे कार्यकर्ते आहेत. एकनाथ शिंदेंना थांबवण्यासाठी भाजपने पूर्ण ताकद लावली, पण त्यामध्ये त्यांना फारसं काही यश मिळालं नाही. ज्या ज्या ठिकाणी BJPने शिंदेंना थांबवण्याचा प्रयत्न केला, त्याच ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नगरसेवक जास्त प्रमाणात निवडून आले. यावरती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी देखील सांगितलं, भाजपने कशा प्रकारे शिंदेंना संपवण्याचा प्रयत्न केलाय,
हे महानगरपालिकेच्या निवडणुकीमधून दिसून आले. एकनाथ शिंदे खरोखरच बाळासाहेब ठाकरेंचे कार्यकर्ता असतील, ते स्वतःला खरी शिवसेना समजत असेल, तर त्यांनी भाजपला मदत न करता उद्धव ठाकरे यांना मदतीचा हात दिला पाहिजे. भास्कर जाधव यांचं फक्त हे विधान नव्हतं. यानंतर शरद पवार आपली गुगली टाकणार होती. पण भास्कर जाधवच्या या वक्तव्यामुळं शिंदेच्या शिवसेनेमध्ये जुने नगरसेवक, जुने आमदार एकच विचार करतायत, कोणत्याही परिस्थितीमध्ये महापौर हा शिवसेनेचाच व्हायला हवा. जर मुंबईच्या महापालिकेवरती भाजपचा महापौर बसला तर एकनाथ शिंदे हे पहिल्यासारखे ॲक्टिव्ह राहणार नाही. कारण की भाजपने निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यानच शिंदेच्या बालेकिल्ल्यामध्ये आपलं वर्चस्व स्थापन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते जमलं नाही. पण जर का एकदा बी जे पीच्या हातामध्ये मुंबईचं महापौर पद गेलं, त्यानंतर मात्र त्यांना हे सहज शक्य होणार आहे. याच मुंबईच्या राजकारणामधील सर्व गोष्टी लक्षात घेऊन शरद पवारांनी आपली गुगली टाकली. भाजपने मुंबई मिळवण्यासाठी अनेक वर्ष पणाला लावलीत. या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना 89 नगरसेवक निवडून आणता आले, तर एकनाथ शिंदे यांना 29 नगरसेवक निवडून आले. कागदावरती पाहिलं तर बहुमताचा आकडा भाजप आणि शिंदेच्या युतीने पार केलाय. पण इथं राजकारण चालू आहे, कोणत्या कागदावरचा खेळ नाही. एकनाथ शिंदेंना याची पूर्ण जाणीव झालेली आहे. भाजपने कशा प्रकारे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये किंवा ठाणे महानगरपालिकेमध्ये, नवी मुंबई असो, या ठिकाणी कशा प्रकारे त्यांना संपवण्याचा प्रयत्न केलाय. याच वेळेस शरद पवारांनी अचूक निशाणा साधलाय. खरं तर सध्याच्या परिस्थितीमध्ये पाहिलं, भाजपला लढणारे नेते म्हणजे एकनाथ शिंदेच आहेत. आत्ता शरद पवारांनी टाकलेली गुगली जर यशस्वी झाली तर मुंबईमधील महापौर पदच नाही, राज्यामधील महायुतीचं सरकार एक तासाभरामध्येच कोसळू शकतं. भाजपला आता या गोष्टीची पूर्णपणे जाणीव झालेली आहे. महापालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर भाजप हा स्वतःच्या बळावरती लढणार होता, स्वतःला मोठं सिद्ध करणार होता. पण निकाल लागल्यानंतर चित्र स्पष्ट झालं आणि त्यांना एकनाथ शिंदेशिवाय दुसरा पर्याय राहिलाच नाही. मुंबई महापौर पदाची ज्या दिवशी निवड होणार आहे, त्या दिवशी मुंबईच्या राजकारणामध्ये मोठा स्फोट होईल. मुंबईमधील बीजेपीचे काही असे नगरसेवक आहेत जे मुंबईमधील रहिवासी आहेत, जे मराठी आहेत, तेच भाजपच्या विरोधात जात आहेत. आत्ता मुंबईमध्ये जो महापौर होणार आहे त्याचा फरक 2029ला होणाऱ्या विधानसभेच्या, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिसून येईल. भारतीय जनता पार्टी मुंबईचा महापौर कोण होणार याची प्रक्रिया पुढे ढकलत आहे. पण शरद पवारांनी टाकलेली गुगली, त्याच्यामध्ये त्यांचा डाव फसलाय. कारण की भाजपने मुंबईमध्ये जे काही चित्र तयार केलं होतं ते त्यांच्या अंगलट आलंय. खरं तर मुंबईमधून शिंदेंनी दाखवून दिलं, भाजपने किती जोर लावला, किती उड्या मारल्या, तरी देखील ते एकनाथ शिंदेंना संपू शकणार नाहीत. त्यामुळेच सांगितलं जातंय, शरद पवारांचा एकनाथ शिंदेंना फोन गेला होता. आता मुंबईमध्ये मराठी आणि शिवसेनेचा महापौर होईल की नाही, हा सर्व निर्णय एकनाथ शिंदे यांच्या हातामध्येच आहे. जर आता महापौर शिवसेनेचा झाला तर भारतीय जनता पार्टी येणारे आणखीन काही वर्ष मुंबईमध्ये आपली सत्ता आणूच शकणार नाही. आता शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांचं काय बोलणं झालं हे आता लवकरच स्पष्ट होईल.